नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 26. या भागात पब्लिक सर्व्हिस उत्तीर्ण, बालमुकुंदांचे निर्याण आणि वियोग दुःख हे मुद्दे सांगितले आहेत. दत्तूला अनुग्रह झाल्यापासून जरी त्याचा बराचसा काळ भजनपूजनात, योगसाधनेत आणि बाळप्पांच्या सहवासात जात असे आणि त्यामुळे त्याच्या अभ्यासात आणि शाळेतील हजेरीत थोडी थोडी हयगय होईही, तरी स्वकर्तव्याची जाणीव आणि अभ्यासक्रम न सोडण्याची बाळप्पांची आज्ञा यांच्यामुळे त्याचा शिक्षणक्रम चालू राहून तो 1877 साली त्यावेळी चालू असलेल्या पब्लिक सर्व्हिसच्या परीक्षेला बसला आणि उत्तीर्ण झाला. त्यामुळे बाळप्पांना फार आनंद झाला आणि प्रापंचिक दृष्टीनंही त्याचं पाऊल पुढे पडल्याबद्दल त्यांना समाधान वाटलं. 1877च्या अखेर बाळप्पांचा श्रीशैल्य यात्रेला जाण्याचा बेत नक्की झाला. निघण्यापूर्वी बेळगावात असताना एके दिवशी ते दत्ताप्पाला म्हणाले, माझ्या पोरांपासून काहीच लपवून न ठेवता मी माझं आतडं त्यांच्या पुढं उघडं करून ठेवलं आहे. ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे जो तो आपला फायदा करून घेईल. आता मी म्हातारा झालो आहे. तशात दिवसेंदिवस माझी वृत्ती शांत होत चालली आहे. या उपर माझ्याकडून कोणतीही दगदग होणार नाही. यापूर्वीच मी तुला पूर्ण अधिकार देऊन ठेवला आहे. कुठंही जाऊ नको. बसल्या ठिकाणीच सत्पुरुषाची भेट होऊन तुला खूण मिळत जाईल. तू कसलीही चिंता करू नको. मी केव्हाही सदैव तुझ्या पाठीवर आहे. याप्रमाणे आश्वासन देऊन त्याला आपल्या सन्मुख बसण्यास सांगितलं आणि त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून ते म्हणाले, हे अनादिपुत्रा, मी कालत्रयी जसाच्या तसाच राहून उत्पत्ती स्थिती लयामुळं विकार न पावता ब्रह्मस्वरूपच खेळतो. तोच पराक्रम तुला मिळो. मी सगुण दिसलो तरी नित्य निर्गुण आहे. रूपाकारानं विकार पावत नाही. ही स्वरूपाची थोरी पुत्रा तुलाही प्राप्त होवो. रूपी असून अरूपता, गुणी व्यवहारात असताही निर्गुणता, ही माझी जी पूर्णावस्था ती तुलाही माझ्या कृपेनं मिळो. ज्याप्रमाणे आकाश जळी असून ओले होत नाही, त्याप्रमाणे परमात्मानुभव पूर्णतेच्या योगे सर्व कर्माचरणी अकर्तृत्व संप्रदाय क्रम वाढवताना तुला प्राप्त होवो. याप्रमाणे हस्तमस्तक संयोगपूर्वक दत्ताप्पाला आशीर्वाद दिल्यावर बाळप्पांनी त्याला प्रेमालिंगन दिलं आणि त्या प्रेमाकुल स्थितीत त्याचा निरोप घेतला. नंतर बेळगावमधील आपल्या इतर मंडळींचा निरोप घेऊन ते करडेगुद्दीस जाण्यास निघाले आणि वाटेत सांब्रे गावी त्यांनी मुक्काम केला. तिथं ते आणि त्यांचा शिष्य चन्नबसप्पा उर्फ शिवाय नमः हे दोघेच बोलत बसले असताना शिवाय नमःने त्यांना विचारले, अप्पा, तुम्ही कुणाला काय देणगी दिली आहे? तेव्हा ते म्हणाले, माझी कृपा देणगी सर्वांना सारखीच दिलेली आहे आणि मी सर्वांना सारख्याच प्रेमानं वागवलं आहे. पण त्याचा योग्य उपयोग करून घेणं न घेणं हे ज्याच्या त्याच्या हाती आहे. ज्याच्या ठिकाणी नश्वर वस्तूंचा मोह आणि अनश्वर वस्तूंबद्दल अनास्था आहे, अशांना माझ्या देणगीची आणि बोधाची किंमत कशी समजावी? जे शुद्ध भावानं माझ्या बोधाचं मनन करून आणि माझ्या आज्ञेप्रमाणे वागून अखंड माझ्या स्मरणात राहतील, त्यांना कसलीही कमतरता पडणार नाही. दत्ताप्पाला माझा अवधूत मार्ग चालवण्याचा अधिकार दिलेला आहे. तू त्याला धरून राहा आणि हंसाप्रमाणे
प्रत्येक गोष्टीचं सार ग्रहण करत जा. शके 1799च्या कार्तिकाच्या सुमारास एके दिवशी मी श्रीशैल्य यात्रेला जातो. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेपर्यंत परत येईन, तेव्हा कोणीही माझ्याबरोबर येऊ नका, आनंदानं राहा, असं सांगून विशेष गाजाबाजा न करता बाळप्पा करडे गुद्दी होऊन निघून गेले. ते कायमचे गेले असतील असं त्या वेळेस कुणासही वाटलं नाही. पण फाल्गुन शुद्ध पौर्णिमेची त्यांची परत येण्याची मुदत टळून गेल्यावर मात्र त्यांच्या शिष्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी त्यांचा तपास करण्यास सुरुवात केली आणि श्रीशैल, म्हैसूर, वरहाड वगैरे ठिकाणी चौकशी केली, पण काहीही पत्ता लागला नाही. एकदा ते दक्षिण हैदराबादेकडे असल्याचं वर्तमान समजल्यावरून त्यांच्या शिष्यमंडळींनी तिकडं मुद्दाम मनुष्य पाठवून चौकशी केली, पण काहीही उपयोग झाला नाही. तेव्हा मात्र त्यांच्या शिष्यांची निराशा होऊन त्यांना फार दुःख झालं. त्यातल्या त्यात ज्यांनी त्यांच्या सन्निध राहून त्यांची एकनिष्ठपणे सेवा केली होती त्यांना तर परमावधी दुःख झालं. तेव्हा दत्तूनं करडे गुद्दीत जाऊन मोठ्या प्रेमानं आणि कळवळ्यानं त्यांना बोधाच्या 4 गोष्टी सांगून आणि धीर देऊन त्यांचं सांत्वन केलं. त्या प्रसंगाचं सुंदर शब्दचित्र गणपतराव मारिहाळकर यांनी एका कानडी पदात रेखाटलं आहे. त्याचा मराठी भावार्थ पुढील प्रमाणे आहे. क्रमशः लेखक केशव रामचंद्र दिवेकर, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.